हो, आता कालच्या पण निवडणुका ज्या आहेत ते बिनविरोध झालेल्या आहेत हो ना. तर ठीक आहे, आता कामाला लागायचं, सगळं जागा भरलेल्या आहेत, कामाला लागायचं आहे. आणि आज महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे. 1960 साली जे आहे मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळालं. 107 हुतात्मे म्हणजे त्यावेळेला कामी आले. परंतु त्याच्या अगोदर हरिभाऊ पाटसकर निवाडा होता आणि त्यांनी जे काही नियम टाकून दिले होते की भाषा संलग्नता वगैरे 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 काय होते, अनेक राज्य झाले होते त्याप्रमाणे. फक्त महाराष्ट्र मात्र काय होत नव्हता. मुंबई राज्य होतं त्यावेळेला खूप मोठं. आणि मग आपण त्यावेळेला मग त्यावेळेचे जे पंचप्राण आपण म्हणतो संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईचे, त्याच्यामध्ये एस एन जोशी, आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, प्रबोधनकार ठाकरे, अशी सगळी मंडळी होती. आणि शाहीर अहमद शेख, जंगम स्वामी, अण्णाभाऊ साठे वगैरे अशी सगळी जी मंडळी जी आहे लढायला उतरली. आणि मग त्यातून पुन्हा काय झालं की गुजरात द्वैभाषिक राज्य सुरू झालं. म्हणजे मुंबई कॉमन आणि गुजरात आणि महाराष्ट्र एकच राज्य. त्याला सुद्धा विरोध झाला. गुजरातमध्ये सुद्धा विरोध झाला. नाही, आम्हाला वेगळा गुजरात पाहिजे. आणि आम्ही सांगितलं आम्हाला वेगळा महाराष्ट्र पाहिजे. मुंबई कोणाकडे जाणार, त्याच्यावरूनच कारभार वाहत होता. आता मुंबईची जी आपण संलग्नता बघितली, चारही बाजूंनी जे मराठी प्रदेश आहे, पाणी मुंबईमध्ये मराठी जातं, सगळं महाराष्ट्राचं जातं वगैरे. पण अतिशय कष्टानं जे आहे हे मुंबईचं संयुक्त महाराष्ट्राचा लढा त्यावेळेच्या सगळ्यांनी जिंकला. आणि आज आपण पाहतो की हळूहळू महाराष्ट्र पुढे जातो आहे. आज देशामध्ये तर महाराष्ट्र एक नंबरला आहे, परंतु जगातले अनेक देश असे आहेत की त्याही देशात महाराष्ट्र पुढे आहे. आता त्याच्यामध्ये सगळ्यांचेच हातभार लागलेले आहे. आणि मुद्दाम सांगितलं की साधारणपणे सगळ्या गोष्टी काही सहज झालेल्या नाही आहेत. फार त्रास झालेला आहे सगळ्या गोष्टी. तर इतिहास जर माहिती असेल तर त्याचं महत्त्व जे आहे आजच्या ह्या दिवसाचं महत्त्व आपल्याला कळतं. तसंच हा कामगार दिनसुद्धा आहे. जगभरामध्ये जो आहे हा कामगार दिन मानला जातो. महात्मा ज्योतिराव फुले यांचे शिष्य जे आहे लोखंडे यांनी जे आहे पहिली युनियन जे या देशामध्ये स्थापन केली. रविवारची पहिली सुट्टी त्यांनी सुरू केली. आणि मग जगभरात अर्थातच जो आहे 1 मे जो आहे त्याच्या अगोदरपासूनच एक सुट्टी दिली पाहिजे आपण रविवारची लोकांना. हा विचार पुढे आलाच होता. पण त्याच्यासाठी सुद्धा लढाया झाल्या. आणि म्हणून कामगार दिन हा सुद्धा 1 मेला मानला जातो. तर असा हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकत्रित आहे. या सर्व हुतात्म्यांना आम्ही अभिवादन करतो. ज्यांनी महाराष्ट्र पुढे देण्यास सहकार्य केलं त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन. बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली. बच्चू कडूंची स्वतःची संघटना होती तरी त्यांनी मला माहिती त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आणि आमदार झाले तेवढं मला माहिती आहे. 10 रुपये 1500 रुपये प्रीमियम भरले, मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अवघे 10 रुपये 15 रुपये 25 रुपये आले. मला कल्पना नाही, पण मी चौकशी करतो काय. साहेब, राज ठाकरे व नेते सरकार जबाबदार आहे. कुठल्या परिस्थितीची जी मराठी भाषेची जी परिस्थिती निर्माण झाली, नेते त्याला जबाबदार आहेत असं राज ठाकरे सांगतात. हे तर ठीक आहे, ते म्हणतात त्याप्रमाणे. पण हे 1 दिवसात झालं का, 1 वर्षात झालं का? ह्याच्यात फार पाठीमागे जावं लागेल ना. अगदी महाराष्ट्र मिळायच्या अगोदरपासून जावं लागेल.
पण एक म्हणणं बरोबर आहे की ज्या राज्यामध्ये जो मनुष्य राहतो त्या राज्याची भाषा त्याला आली पाहिजे. आमचे मराठी भाषिक जे आहेत ते सोने चांदी गळणारे जे आहेत त्या सांगली भागातले जे आहेत आटपाडी वगैरे ते तिकडे जातात तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा बोलतात. अगदी लुंगे बिंगे दिसून वगैरे आपल्याला येतच येत नाही म्हणजे मराठी बोलतात. किंवा आमचे लोक जे आहेत अनेक लोक बडोद्याला गेले इंदोरला गेले स्थायिक झाले ते तिकडच्या भाषा बोलतात आणि म्हणून इथली भाषा हा ही आली पाहिजे. पण त्याच्याकडे हे खरं आहे की पहिल्यापासूनच अतिशय कडक रीतीने जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं असतं तर अशी परिस्थिती आली नसती. तरी मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं इतर मंत्री सांगतात माझं स्वतःचं मत आहे ज्या बाबतीमध्ये ही जी सगळी लोक जे आहेत त्यांचं महिन्यातून एक दिवस किंवा आठवड्यातून एक तास जो काही ठरवा होतो ह्या सगळ्याचे क्लास घेऊन त्यांना जुजवी मराठी बोलता आलंच पाहिजे. जे सर्वसामान्यपणे फार आपल्याला काय कठीण मराठी बोलायचं नसतं. कुठे जायचं आहे काय जायचं आहे काय नाव आहे काय गाव आहे किती पैसे झालेले आहेत काय हे जे जुजवी जे मराठी आहे ते तरी त्यांना आलंच पाहिजे. आणि जो कोणी दावा की नाही मी मराठी बोलणार नाही मग मग ते बरोबर आहे. बाकीचं जे काही चालू आहे ते मग त्याच्यावरचा विलास काही लोक करतात ते त्याला दाग लागला आहे. राष्ट्र मी काय म्हणाल मी तेच म्हणा हिंसा मान्य नाही आहे पण मराठीचा अपमान जर कोणी जर करत असेल गुजरात म्हणा किंवा तामिळनाडूमध्ये इतर ठिकाणी आपण जाऊन बोलू शकतो का? काय परिस्थिती तुम्ही सांगा की ठीक आहे मी शिकेन मी बोलेन. भाषेचा अपमान नाही करता येणार नाही भाषा बोलून आता मी शिकवतो साहेब आज बघूया आता मला असं वाटतं बराचसा त्याच्यातून फरक फरक पडेल. त्याचा घाटातून जे घाटातून सगळ्या गाड्या जायच्या आणि गाड्या पडली तर आता सध्या सोडल्या जात आहेत आणि ज्या मोठ्या ज्या आहेत ट्रक्स वगैरे ज्या आहेत त्या जुन्या रस्त्याने जात आहेत. साहेब सुप्रियाताई गोष्ट आहे स्वागत आहे त्यांचं काय वाईट काय त्याच्यामध्ये त्यांनी हे बघा हा गॅस काय जो आहे हा कुठून येतो काय येतो आपण सगळ्यांना माहिती आहे. आपण साधा टी व्ही वाचला किंवा ते बघितलं किंवा वर्तमानपत्र तर सगळं ते इराण आणि त्या भागातून सगळं येतं. आपले ते महाग आहे बाकीच्या ठिकाणी मिळतच नाही आहे. बांगलादेश पाकिस्तान वगैरे मिळतच नाही आहे. फार जपानपर्यंत तर प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. आणि एखादी गोष्टी ज्या आहेत त्याचा डिमांड आणि सप्लायमध्ये फरक पडला तर थोडा कमी जास्त मग त्याचे किमती होत असतात. पण मोदी साहेबांचे एक प्रयत्न त्याच्यामुळे त्यांनी फक्त 27 देशातून आपण तेल गोळा करत होतो आणि 25-50 देशातून वेगवेगळ्या ठिकाणावरून हळूहळू जे तेलचे आपण गोळा करतो आहोत गॅस गोळा करतो. त्यामुळे आपलं चाललं आहे आणि आपला देश 140 कोटीचा ज्याचे 2 कोटीचे देश आहेत ते सुद्धा बंद पडले. आपला 140 कोटीचा देश अजूनही चालतो आहे. याचं कारण आपल्या भारत सरकारने उचललेली पावलं.